झाली. खाऊन टाकतात सगळं. कशी काय परीक्षा? परीक्षा दोनच पेपर झाले. हा. कोणच झाले? तुम्ही कधी चाललाय? हा. 24 ला आवाज येतोय माझा? गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. येस येस, थँक्यू. हॅलो सर्वांना, नमस्कार. स्टार्ट करण्या अगोदर आपण फक्त छोटंसं इंट्रोडक्शन करून घेऊयात. तुम्ही कुठल्या सिटीमधनं हा सेशन्स अटेंड करताय, तो त्या सिटीचं नाव तुम्ही टाईप करा, म्हणजे मला लक्षात येईल आपण कुठून कुठून हे सेशन अटेंड करताय. तो प्लीज टाईप द सिटी नेम. तुम्ही ज्या सिटीमधून सेशन अटेंड करताय, लातूर, सांगली, व्हेरी गुड, कुडाळ, लातूर, लातूर बरेच दिसते, पुणे, सुपा, निलंगा, वन प्लस, मुंबई, ओके, कोल्हापूर. ठीक आहे. आपण तुमचा जास्त वेळ न घेता लगेच तुम्हाला अगोदर आपण ह्या सेशनचा फॉर्मॅट सांगतो मी, की ह्या सेशनमध्ये राहील डाएट. आपला जो काही
आपलं चॅलेंज आहे. हा, आवाज लहान येतोय का? मी बघतो. आता येतोय मोठा? हॅलो. Yes, you are audible. या या, थँक्यू. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं की आवाज छोटा आहे. काही जणांचा पलीकडच्या साईडनं, तुमच्या साईडनं पण प्रॉब्लेम असू शकतो, तर तो करेक्ट करून घ्या. मी इथं ठीक आहे. तर हे जे चॅलेंज आहे, तर इतरांपेक्षा हे वेगळे का आहे? हे फक्त डाएट आणि वेट लॉस एवढाच याचा म्हणजे कंटेक्स्ट नाही आहे. तर याच्यामध्ये डाएट असेल, तुम्हाला डेली वर्कआउट्स, आता वर्कआउट्स म्हणजे फक्त जिम वर्कआउट्स किंवा हार्डकोर वर्कआउट्स हेच नाही, तर तुम्हाला घरी म्हणजे 21 दिवस आपल्याला घरी बसून तुम्ही कसं छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी, त्याला आपण नीट ॲक्टिव्हिटी, नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज थर्मोजेनेसिस, म्हणजे एक्सरसाइज व्यतिरिक्त आपण कुठल्या ॲक्टिव्हिटी करायच्या हे सुद्धा आहे. आणि माइंड डिटॉक्स थेरपीज म्हणजे डेली मी एक छोटासा तुम्हाला टास्क देणार आहे, ज्याच्यामध्ये माइंड डिटॉक्स पण होणार आहे. आता मी एक छोटंसं प्रेझेंटेशन केलेलं आहे, ते मी तुम्हाला शेअर करतो. न्यू इम्पोर्ट. इतनी नहीं का स्ट्राइक रेट है, 34 ही रन बना पाए T20 में। बात करें ईशान किशन वेंडिस, को बहुत अच्छा खेलते हैं। एक मिनिट, थोडंसं थोडासा लॅग आलेला आहे. हम्म. तर आपलं हे चॅलेंज चालू होणार आहे 26 एप्रिल, म्हणजे त्या दिवशीपासून ह्या ऍक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहेत. आणि त्या 21 दिवस चालणार आहेत, 21 ते 22 दिवस, मग प्लस मायनस 1 डे. त्याच्यामध्ये काय असेल किंवा हे 21 दिवस का महत्वाचे आहेत? बरेच जण म्हणाल की 21 दिवस का? तर कुठलीही सवय लागण्यासाठी आपल्याला कमीत कमी 21 डेज लागतात. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यासाठी 21 डेज लागतात. कारण लगेच आपण डाएट केलं आणि 7 दिवसामध्ये फरक होत नाही किंवा आपल्या बिहेवियरमध्ये पण चेंज होत नाही. तर आपल्याला जर टोटल चेंज करायचं असेल तर 21 डेज कुठलीही एखादी हॅबिट जी तुम्हाला हर्डल, म्हणजे आता आपण लास्टला तुम्ही लिहून ठेवा की जी तुमची वेट लॉसमध्ये एखादी हॅबिट आहे जी की तुम्हाला हर्डल बनत आहे किंवा तुमच्या ती अडथळ्यामध्ये येत आहे, ती कुठलीही एक हॅबिट तुम्ही लिहून ठेवा. आपण त्यावर काम करणार आहे 21 डेज. त्यानंतर क्रेविंग कमी होण्यासाठी, आता बरेच वेळेस काय होतं, क्रॅश डाएट केलं आणि तुम्ही 3-4 दिवस डाएट आपण करू शकतो, परंतु जर पुन्हा डाएट सुटलं तर ती एक्स्ट्रा क्रेविंग होते. ही 4-5 दिवसाचा अशा पद्धतीनं फायदा होत नाही, परंतु 21 डेज तुम्ही जर विल पॉवर चांगली ठेवली, कंट्रोल केलात, तर ती सस्टेनेबल राहू शकतं. त्यानंतर झोप सुधारण्यासाठी सुद्धा 21 मिनिमम दिवस सांगतोय, मॅक्सिमम कधी कधी प्लस मायनस असतं. म्हणजे असं नाही की तुम्ही 21 दिवस केले म्हणजे आता सगळंच फिट अँड फाईन झालं, परंतु शक्यता रिसर्च असे आहेत की जास्तीत जास्त कमीत कमी 21 दिवस हे करायला पाहिजे, मेंदूला पॅटर्न तयार होण्यासाठी किंवा
आपण कंटिन्युअस 21 डेज जर रिपिटेशन्स केले तर आपलं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. म्हणून हे 21 डेजचं चॅलेंज असतं. आता बऱ्याच जणांना आज प्रॉब्लेम म्हणजे असा डाऊट होता की हे चॅलेंज का आहे, कसं आहे, कधी आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे आणि शेवटी तुमचे कुठलेही क्वेश्चन्स मी कमिटमेंट तुम्हाला देतो की तुमचं हेल्थ, फिटनेस किंवा स्ट्रेस रिलेटेड असेल तर किंवा डाएट रिलेटेड कुठलाही तुम्ही क्वेश्चन्स तुम्ही मला विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे शेवटच्या 10 मिनिटामध्ये. तोपर्यंत तुम्ही ही प्रोसेस फक्त समजून घ्या. आता हे कोणासाठी आहे? तुम्ही सगळं करून पाहिलं तरी रिझल्ट येत नाही. बऱ्याच वेळेस कोणी हर्बल लाईफ केलेलं असतं, कोणी आमवे केलेलं असतं, कधी कधी आपण क्रॅश डाएट केलेलं असतं, कुठलं इंटरनेटवरून डाएट घेतलेलं असतं, केलेलं असतं, किंवा एखादं वर्कआउट रनिंग करणार तर तुम्हाला बरेच वेळेस वेट स्टक होतं, बेली फॅट कमी होत नाही. तर त्याची कारणं काय असू शकतात हे मी आपण ह्या 21 डेजमध्ये शिकणार आहेत. एनर्जी लो वाटत असेल तर त्याची पण कारणं आपल्याला ह्या 21 दिवसामध्ये आपल्याला रिझॉल्व्ह करायचे आहेत. सोशल मीडियावर भरपूर कन्फ्युजन आहे. आता तुम्ही रील्स बघता किंवा ऐकता तर साधं पाण्याचं जरी उदाहरण घ्यायचं झालं तरी कोणी म्हणतं 2.5 ग्लास पाणी प्या, कोणी म्हणतं 2.5 लिटर पाणी प्या, कोणी म्हणतं 3.5 लिटर पाणी प्या, किंवा काही जण म्हणतात की 5-5 लिटर पाणी प्या. तर हे छोटंसं कन्फ्युजन आहे आणि मोठे इलाइट लोक असतात. त्यामुळं कोणी पिझ्झा बर्गर खा म्हणतं वेट कमी होण्यासाठी, कोणी नारळ पाणी पण खराब आहे असं सांगतं. तर हे कन्फ्युजन तुम्ही तुमच्या मनामध्ये असलेले कुठलेही प्रश्न ह्या 21 डेजमध्ये विचारायचे आहेत. तुमचं मॅक्सिमम, मी काही कुठला माझ्या मनाने सांगणार नाहीये, तर आपलं डाएटचा किंवा आपल्या ह्या चॅलेंजेसचा बेसच आहे सायन्स. म्हणजे कुठलेही मिथ्स जर असतील तर आपण त्याला जर प्रूफ नसेल तर मीही तुम्हाला तो सांगणार नाही जोपर्यंत ते कुठंतरी रिसर्च पेपरमध्ये असेल. म्हणजे मनाचं काहीही नाही. मला वाटलं, मी सकाळी पाणी पिलं होतं म्हणून मला छान वाटलं म्हणून तुम्ही प्या, किंवा मी लिंबू खातो रोज म्हणून माझी स्किन चांगली झाली म्हणून तुम्ही करा. तर हे स्युडो सायन्स आहे. असं हजारो लोकांवर रिसर्च केल्यानंतर प्रत्येक एक फूड हे एखाद्याला अमृत ठरू शकतं, तेच फूड हे एखाद्याला विष पण ठरू शकतं. आत्ताच उदाहरण घेतल्याप्रमाणे केळी आहे. बऱ्याच जणांना केळी खाल्ल्यानंतर खूप एनर्जेटिक वाटतं. काही जणांना केळी खाल्ल्यानंतर लगेच सर्दी किंवा दम्या असेल तर त्रास होतो. दही म्हणजे एकच फूड तुमचं, वी आर युनिक. म्हणजे 750 ते 800 कोटी या पृथ्वी तलावर लोक जरी असले तरी सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स, जेनेटिक मेकअप हे वेगवेगळं आहे. म्हणून मी जरी सांगितलं तरी तुम्ही तुमच्या बॉडीला कुठलं सूट होतं, नाही सूट होत असेल तर लगेच इंटिमेट करणं, त्याच्यावर खरा रिसर्च बघणं, हे खरं आत्ताच्या काळातली गरज आहे. कारण आपण हे म्हणजे सध्या जे आहे एका माहितीच्या म्हणजे माहितीच्या याच्या खाली दबतोय आणि इन्फॉर्मेशन जी आहे खूप सारी जास्त आहे, परंतु नॉलेज खूप कमी आहे. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज किती आहे हा एक्स्ट्रॅक्ट, तुम्ही कुठले रिसर्च पेपर वाचावेत, कुठल्या लोकांना फॉलो करावे, हे सुद्धा आपण सोशल मीडियावर कन्फ्युजन दूर करण्यासाठी करणार आहेत. कारण अननेसेसरी जे काही तुमचं कन्झम्पशन ऑफ नॉलेज आहे, माझ्याकडे बरेच वेळेस येतात, ChatGPT वर सगळं बघून लोक येतात, पेशंट्स येतात, किंवा आमचं वेट कमी झालं, स्टक झालं असेल, मग हा प्रॉब्लेम असेल का, हा प्रॉब्लेम असेल का, हा प्रॉब्लेम. तर युअर डॉक्टर नोज मोर दॅन गुगल. कारण तुम्हाला तुमचे डॉक्टर्सच जास्त ओळखणार आहेत, गुगल किंवा ChatGPT. हा, त्याचा तुम्ही सहारा घ्या, परंतु त्याच्यावर टोटली डिपेंड राहू नका. ते मशीन लर्निंग आहे, ते एका अल्गोरिदमवर चालतं. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि कन्सिस्टन्सी नसेल तर बाकी काहीही होत नाही. क्रॅश डायटिंग करणे. आता बरेच वेळेस काय होतं, वेट लॉस का फेल होतो, तर क्रॅश डायटिंग होते. काही जण काय करतात, उपाशी राहणे, 8-8 दिवस फक्त भाज्याच खाणे, महिना महिना उपवास धरणे, एक वेळेस जेवण करणे. ठीक आहे, ह्याला डाएटचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. ते तुम्हाला सूट होतं का, तुम्ही दुसऱ्या कुठून घेतलेलं आहे हे अगोदर बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण याला गेलं पाहिजेत किंवा आपण ह्यावर काम केलं पाहिजे.
काहीतरी प्रेस झालं. हा, त्यानंतर प्रॉपर सिस्टीम जर नसेल, आपण एक प्रॉपर सिस्टीम बनवलेली आहे. तुम्हाला मी दाखवेन की कशा पद्धतीने आपण ट्रॅक करतो. तुम्हाला इथंच दाखवेल. एकच मिनिट. हा, हा स्क्रीन दिसतोय आता. हा 21 डेज पोस्ट दिवाळी चॅलेंजचा आहे. म्हणजे तर याच्यामध्ये बघा, एखादं नाव घ्या कुठलंही, ऍक्टिव्हिटी कधी केलेली आहे, प्रत्येक डे वाईज त्यांच्या ऍक्टिव्हिटी आपण ट्रॅक करतोय. ऍक्टिव्हिटी काय आहेत हे तुम्हाला कळेल. म्हणजे ऍक्टिव्हिटी 1 मार्क सी, ऍक्टिव्हिटी 2 मार्क बी. तर आपण हे रिमार्क देतोय, म्हणजे डेली तुम्हाला ट्रॅक करणार आहेत. तर यानुसार आपण अशा पद्धतीने गेल्यामुळं तुम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि ट्रॅकिंग सिस्टीम जर असेल तरच आपल्याला आपण व्यवस्थित मोटिवेट राहू. आणि आपला प्रोग्रेस जर नाही लक्षात आला तर आपण मोटिवेट राहणार नाही. म्हणून प्रोग्रेस हा आपल्याला ट्रॅक करण्यासाठी आम्ही इथं बसलेले आहोत तुमचा. यानंतर अकाउंटेबिलिटी जर नसेल तरीही आपण फेल होतो. तुम्हाला आम्ही रोज एकमेकांचा ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यामुळे एकमेकांना मोटिवेट करणार आहोत आणि आपण कमिटमेंट्स घेणार आहोत. मोटिवेशन आहे, पण कधी कधी डिसिप्लिन नसतं, तर काही वेळेस डिसिप्लिन पण ठेवावं लागेल. आता मी कोण आहे, म्हणजे माझी ओळख, मी डॉक्टर दत्ता आंबेकर, इथं लातूर या ठिकाणी न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करतोय. हेल्थ आणि फिटनेस कोच आहे मी. त्यासोबतच सायकोलॉजिस्ट आहे. माझं बाय म्हणजे मी अगोदर मेडिकल प्रॅक्टिशनर होतो. त्यानंतर मला स्वतःच अस्थमा होता आणि त्यातून मी स्वतः बरा झालो आणि मला मग मेडिकल प्रॅक्टिस बंद केली आणि फक्त न्यूट्रिशन करतोय. हेल्दी वाईब्सचा मी फाउंडर आहे. आणि तुम्हाला अधिक माहिती याच्यामध्ये वेळ न घालवण्यासाठी मी स्लाइड तयार केली नाही जास्त. डॉक्टर दत्ता हे चॅनल आहे माझं, इंस्टाग्राम चॅनल, DRDA. त्याच्यावर तुम्हाला माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. तर तुम्ही एका सेफ हँडमध्ये आहात. म्हणजे तुम्ही डाऊट्स घेण्याचं काहीही गरज नाहीये की एका क्वालिफाईड डॉक्टरच्या अंडर तुम्ही एखादं न्यूट्रिशन घेताय, फिटनेसचे सल्ले घेताय किंवा सायकोलॉजीचे सल्ले घेताय. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्यासोबत शेअर करू शकता आणि मी नक्कीच कमिटमेंट करतो की तुम्हाला त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन देण्याचा आपण ट्राय करूया. आता मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे बरेच चॅलेंजेस कसे असतात, तुम्हाला वेट लॉस. आपल्याकडे एक गैरसमज आहे, वेट जास्त झालं तर आपल्याला सगळे आजार होतात. तसं नाहीये. आपल्या बॉडी हे टोफी आहेत, इंडियन बॉडीज. टोफी म्हणजे थिन आउटसाइड आणि फॅट इनसाइड. म्हणजे बऱ्याच वेळेस थिन पण दिसतो आपण वरून आणि फॅट आतून असते. म्हणजे वजन हे एक पॅरामीटर आहे, बाकी बऱ्याच पॅरामीटर्स असतात जे की आपल्याला हेल्थ ही फर्स्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिलं हेल्थ, त्यानंतर बाकी अस्थेटिक लुक, किंवा आपण अस्थेटिक लुक म्हणजे बॉडी आहे, बॉडी शेप आहे किंवा तुमचा फिगर आहे, तर हे नंतरचा. पण पहिलं हेल्थ आहे. त्यामुळे आपण फक्त सायंटिफिक डाएट देतोय. कुठलेही क्रॅश डाएट किंवा क्रॅश डाएट जरी दिले तरी त्याचे काही कालावधी आणि सायन्स बेस्ड विथ युअर डॉक्युमेंटेशन, म्हणजेच मेडिकल रिपोर्ट्स वगैरे करून देतो. त्यानंतर प्रोटीन फोकस्ड अप्रोच असतो. बऱ्याच वेळेस कुणी फळच खा म्हणतं, कुणी भाज्याच खा. दॅट इज रॉंग. म्हणजे नुसते फळं खाऊन मी बघितलेले आहेत की काही लोक मृत्यू पावलेले आहेत, नुसती फळच, बाकी ही न करता. म्हणजे एक्सेस कुठलीही गोष्ट न करणं. टरबूज खाऊन एक व्यक्ती एक्सपायर झाला, फक्त टरबूजच खात होता तो, कारण हायपर पोटॅशियम जास्त झालं आणि वॉटर इम्बॅलन्स झाल्यामुळे हार्ट अटॅक आला. तर अशा गोष्टी कुठल्याही करू नका. एक्स्ट्रीम जे सायंटिफिक आहे त्याच घ्या. कुठल्याही इन्फ्लुएन्सर, माझं जरी असेल आणि मी जर सूट झालं म्हणून केलं असेल, एक इन्फ्लुएन्सर होती, लाखो फॉलोअर्स होते, ती फक्त वेगन वेगन आणि वेगन करायची, फूड खूप कमी खायची. आणि मला आठवत नाही तिचं नाव, फॉरेनर आहे. ती अक्षरशः वाळून बोन असे झाले आणि तिला जो मसल मायोपिया म्हणतो आपण, हे मसलचा जो मसल लॉस आहे, तर सार्कोपेनिया म्हणतो, तो सार्कोपेनिया झाला आणि ती एक्सपायर झाली. लाखो लोक फॉलो करत होते. त्यानंतर त्यांचंही किती नुकसान झालं असेल. म्हणजे स्वतःलाच एखादा अप्रोच सूट झाला म्हणजे तुम्हाला होईल असं नाही. तो अप्रोच आपण ठेवणार आहेत की जनरलाइज्ड.
आणि स्पेसिफिक कस्टमाइज्ड अप्रोच ठेवून मी जरी जनरलाइज डाएट तयार केलं तरी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याला मॉडिफाय कसं करायचं हे मी सांगणार आहे. त्यानंतर फॅट लॉस आणि मसल प्रिव्हेन्शन होणार आहे. बरेच वेळेस तुम्ही बघा, वेट लॉस ज्या ठिकाणी जास्त झालेला असतो त्यांच्या डोळ्याखाली काळे येतात, चेहरा असा ओढून घेतल्यासारखा होतो, तर आणि पोट राहतं परंतु मसल राहत नाहीत. तर हे आहे प्रोटीन अप्रोच कमी असल्यामुळे. तुम्हाला नुसतंच वर्कआउट हे पळणे, रनिंगच करणे किंवा एक्स्ट्रा झूम एरोबिक्सच करणे, तर त्यामुळे मसल लॉस होतो. तर तो जर प्रिझर्व करायचा असेल तर तुम्हाला सायंटिफिक फॉर्म्युल्यानेच जावे लागेल. म्हणजेच मसल लॉस झाला म्हणजे काय होणार असं तुम्ही म्हणाल. मसल्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर बॉडी. म्हणजे आर्मर आहे, एका आपल्या बॉडीचं आर्मर म्हणजे मसल्स आहेत, आणि त्याच जर कमी झालं तर हार्मोनल इम्बॅलन्स होतो, तुमचं स्ट्रेंथ कमी होते, बोन जॉईंट पेन व्हायला चालू होतात, एक्स्ट्रा ओव्हरलोड येतो जॉईंटवर, आणि बॉडी ही पुन्हा फॅट मेटाबॉलिझम स्लो होतं. मेटाबॉलिझम स्लो झाल्यानंतर फॅट लॉस व्हायला स्लो होतो, फॅट लॉस सुद्धा स्लो होतो. आता ह्याच्या सोबत काय आहे, म्हणजे हे सायंटिफिक वेट लॉस तर होतच आहे, तुमचा इंचेस लॉस तर होणार आहे, परंतु बॉडी ही काय आहे, अप्रोच आपला बॉडी आणि माइंड. बॉडी ही जरी हार्डवेअर असेल तरी माइंड हे काय सॉफ्टवेअर आहे. म्हणून माइंड आणि बॉडी दोन्हीही आपल्याला हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. तर माइंडसाठी सुद्धा आपण माइंड डिटॉक्स ॲक्टिव्हिटी घेणार आहेत. जसं की सिंपल ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला जर स्ट्रेस आला असेल तर काय करावं, तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही मनामध्ये दाबून ठेवताय, बरेच वेळेस तुम्हाला सांगायचंय परंतु सांगू शकत नाही, तर इमोशनल ब्लॉकेज आपले कमरेवर, घशावर, पोटात तयार होतात, आणि त्या ब्लॉकेज कधी बाहेर येतील आणि आपल्याला कधी डिप्रेशनमध्ये, मूड स्विंग होणे, स्ट्रेस येणे, चिडचिडेपणा होणे, तर हे कधी करतील हे सांगता येत नाही. म्हणून हे इमोशनल ब्लॉकेज कसे काढायचे, अगदी ग्रॅटिट्यूड थेरपीपासून आपण स्वतःला डेली मेंटली कशा पद्धतीनं फिट ठेवू शकतो, मेंटली आपण कसे अपलिफ्ट होऊ शकतो, हे डेली मी टिप्स देणार आहे. डेली म्हणतोय मी, डेली बेसिसवर तुम्हाला टास्क राहील. मी एक छोटीशी टिप देईल आणि अगदी छोटी, एका मिनिटामध्ये फक्त तुम्ही ती इम्प्लिमेंट करा, आणि जर फरक नाही जाणवला तर मला लगेच कळवा. 100% फरक जाणवणार आहे. मला हा म्हणजे मी हे चॅलेंज म्हणजे जवळजवळ 5 वर्षापासून हे चॅलेंजेस घेतो आणि हजारो लोकांमध्ये चेंजेस दिसलेले आहेत. मी स्वतः पण हे म्हणजे अप्लाय करतो, आणि त्याला प्रत्येक चॅलेंजमध्ये मी अपग्रेड करतो. ज्या गोष्टी चुका झालेल्या आहेत त्याला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मीही एक ह्युमन बिईंग आहे. मीही चुकू शकतो. का चुकू नये? कारण मलाही प्रेशर असतं. म्हणजे एक वेळ इतकी लोकं मलाही फॉलो करतात. तर मलाही प्रेशर आहे, माझंही मन आहे, मलाही घर आहे, मुलं आहेत, संसार आहे. ह्या गोष्टी चुकू शकतात. मी देव नाहीये. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी जरी एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही अपेक्षा करताय, परंतु त्याला जर तुम्ही बार-बार सांगून सुद्धा जर चुकत असतील तर त्या चुका समजू शकता. म्हणून काही गोष्टी तुम्हीही अंडरस्टँड करून घ्या. आता डेली अकाउंटेबिलिटी सिस्टीम मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण ह्या चॅलेंजला डिफरन्शिएट करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, एक डाएट प्लॅन असेल, व्हेज आणि नॉन-व्हेज डाएट प्लॅन. आता तुम्ही म्हणाल की मी हे मीटिंग उद्या घेणार होतो, कारण आपण 1 दिवस अगोदर घेतो मीटिंग आपल्या चॅलेंजच्या, 1 ते 2 दिवस अगोदर. कारण आता आणखीन लोकं याच्यामध्ये एनरोल होणार आहेत. तर जे लोकं एनरोल उद्या होतील तर त्यांना ही मीटिंग बघायला भेटणार नाही. म्हणून मी आता ठरवलं की एक मीटिंग परत मी घेणार आहे, रिवाईज घेणार आहे. तुमचेही प्रश्न काही तुम्हालाही आणखीन डाऊट्स असतील तर ते ग्रुपमध्ये टाका. तुम्ही मला सांगा. मी त्याच्यावर आणखीन डाऊट घेऊन 16 ते 16 ही 17 तारखेला परत मीटिंग घेणार आहे. 16 किंवा 17 तुम्हाला ते इंटिमेट केलं जाईल. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही लगेच तारीख धरून बसू नका. म्हणजे त्या लोकांच्या बऱ्याच काही अडचणी असतील तर त्यानुसार आम्ही डेट फिक्स करतो. तर काय मिळेल याच्यामध्ये, डाएट प्लॅन उद्या परवा दिवशी तुम्हाला डाएट प्लॅन मिळेल. याच्यामध्ये मी जो डाएट प्लॅन देईल दॅट इज सिंपल डाएट प्लॅन. तुम्हाला कुठल्याही गोष्टी बाहेरून आणायच्या नाहीत, ब्रोकली किंवा खूप तुम्हाला चेंज करायचा नाही. त्यामुळे डाएटबद्दल अजिबात वरी होऊ नका. मी फक्त काय खावं याच्यापेक्षा तुम्ही काय खाऊ नये, काय अव्हॉइड काय कट करायचंय आणि काय रिप्लेस करायचंय, इतकं सिंपल डाएट असेल तरीही ते मॅजिक म्हणून काम करणार. म्हणजे वर्कआउट प्लॅन सुद्धा देणार आहे. आम्ही वर्कआउट घेणार नाहीत, परंतु मी आठवड्यातनं 2 ते 3 वर्कआउट्स लाईव्ह किंवा माझे
व्हिडिओज टाकण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपण नीटवर भर देणार आहेत. नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस, डेली एक ऍक्टिव्हिटी. समजा एक ऍक्टिव्हिटी म्हणजे एखादं उदाहरणार्थ, आज तुम्ही तुमची गाडी आहे तर ती बाजारामध्ये गेल्यानंतर थोडंसं दूर पार्क करा आणि जास्त फिरा. किंवा तुमचं लिफ्ट आहे, 4थ्या मजल्यावर तुमचं घर आहे, तर आज लिफ्ट 2च मजल्यापर्यंत घ्या, 2 मजले वर चढून जा, म्हणजे स्टेअर वापरा. तर अशा पद्धतीच्या डेली डिटॉक्स ऍक्टिव्हिटी म्हणजे डेली नॉन एक्सरसाइज. हे कशासाठी म्हणतोय मी? तुम्ही 1 तास तुमचा कुठं झुंबा असेल, वर्कआउट असेल तर तो करा. जे करत नाहीत त्यांच्यासाठी आपण वॉकिंग डिझाईन करतोय. वॉकिंग कशा पद्धतीनं करायची, आणि त्याही नंतर करत नसतील तर मी स्वतः किंवा माझे कोच तुम्हाला गाईड करतील आणि आठवड्यातनं 2-3 दिवस पण वर्कआउट घेतील, किंवा तुम्हाला आम्ही सोय करू की तो व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. बऱ्याच वेळेस आम्ही वर्कआउट घेण्याचा प्रयत्न केला, पण 6 ते 7 लोक, 2 ते 3 लोक येतात आणि त्यामुळे कोचेसला परवडत नाही ते. म्हणून आपण त्यांचे व्हिडिओज किंवा लिंक्स आम्ही तुम्हाला पाठवू आणि फक्त वॉकिंगवरच आपण पहिल्या आठवड्यामध्ये वेट कमी करणार आहेत. पण वॉकिंग कशी करायची हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगेन. त्यानंतर माइंड डिटॉक्स ऍक्टिव्हिटी, लाईव्ह गायडन्स सपोर्ट राहणार आहे. ग्रुप हा तुम्हाला 5 ते 8 सायंकाळी ओपन राहील. दिवसभर तुम्ही ओपन राहण्याची किंवा दिवसभर तुम्ही मेसेज करण्याची गरज नाही. आपण आठवड्याला ट्रॅकिंग सिस्टीम ठेवलेली आहे. डेली असण्यापेक्षा डेली तुम्हाला इरिटेट होतं की मी आज ऍक्टिव्ह नाही झाले तर उद्या माझं नाव येईल, म्हणून हे प्रेशर नको. म्हणून 8 दिवसामधलं आपलं क्युम्युलेटिव्ह ट्रॅकिंग राहणार आहे. आता हे एक्झिक्युशन कसं होईल हा महत्त्वाचा पार्ट आहे. हा जो चॅलेंज आहे तो पूर्ण व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवर आहे. व्हॉट्सअप, त्यानंतर इंस्टाग्राम आणि आपलं एक ॲप आहे, त्याची लिंक आम्ही ग्रुपमध्ये पाठवू, त्या प्लॅटफॉर्मवर आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की ग्रुपमध्ये रोज एक मीलचा फोटो पाठवायचा आहे, एक कुठलाही. म्हणजे समजा तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट केलेली आहे किंवा दुपारी आहे, एक किंवा त्याला तिन्ही याचा पाठवला, तिन्ही मीलचा, तरी कोलाज करून पाठवायचा आहे. हे पहिली तुमची ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली, त्याला आपण स्कोर देणार आहेत. त्यानंतर वर्कआउट कंप्लीट अपडेट. एखादं तुमचं वर्कआउट वॉक करतायत आणि वॉकिंगमध्ये तुम्हाला वॉचवरचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे किंवा वॉक करतानाचा एक फोटो पाठवायचा आहे. तुम्हाला आता हा हायली सेक्युअर्ड ग्रुप आहे. तुम्हाला जर का तुमच्या प्रायव्हसी वाटत असेल तर त्याच्यावर फेसवर तुम्ही मास्क टाकून किंवा फेस बंद हे करून सुद्धा फोटो टाकू शकता. परंतु या ग्रुपमध्ये सगळी चांगली लोक आहेत. अगदी पोलीस, DYSP याच्यापासनं ते वेगवेगळे प्रतिष्ठित लोक आहेत. त्यामुळे तसा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की कोणी पेड मेंबर्स असल्यामुळे जास्तीत जास्त तो काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु तुम्ही तुमची प्रायव्हसी सुद्धा आम्ही मेंटेन करू, तुम्हीही मेंटेन करायला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि फेस विथ फेस टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. नीट म्हणजे स्टेप्स ऍक्टिव्हिटी ट्रॅक करायची आहे की आज मी समजा दिलं की मला तुम्हाला स्टेअर केस वापरायचा आहे रॅदर दॅन तुम्ही लिफ्ट ऐवजी स्टेअर्स वापरायचे, तर स्टेअर्स वापरलेला एखादा प्रूफ द्या. ती ऍक्टिव्हिटी लिस्ट राहील. कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला फोटो काढणं होत नाही, दॅट इज ओके, पण केलेला डन म्हणून सांगा. बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. आम्हाला विश्वास आहे तुम्ही ऑनेस्ट राहणार आहात. आणि जर नाही झाली तर, कारण याच्यामध्ये हेच तर शिकायचंय की मला ऍक्सेप्ट पण करायला शिकायचंय, मला डिनायल स्टेजमध्ये जायचं नाही झालं इट्स ओके. म्हणजे आपण त्याला फॉरगिव्ह करायचं, स्वतःला दोष द्यायचा नाही, स्वतःला गिल्ट फील करायचं नाही, स्वतःला माफ करा आणि तीच चूक रिपीट होणार नाही यासाठी तयारी करूया. म्हणून आज किती ऍक्टिव्हिटी झाल्या हे तुम्ही विथ प्रूफ टाकला तर बेस्ट. परंतु मी हे केलेलं आहे एवढं जरी टाकलं, परंतु कंपल्सरी तुम्हाला एक मेसेज, एक 5 मिनिट तुम्हाला या ग्रुपसाठी द्यायचे आहेत, तरच आपली पुढचा हा जो काही आपण मिरॅकल म्हणू तर ते चेंजेस होणार आहेत. हे कशासाठी? कारण तुम्हाला असोसिएट होणार आहे हा ग्रुप. 21 डेज वेट लॉस म्हणजे माझं डाएट आहे, माझं वर्कआउट आहे, माझं नीट ऍक्टिव्हिटी आहे आणि माझी माइंड डिटॉक्स आहे. हे कनेक्ट झालं पाहिजे. कारण आपण देवळामध्ये गेल्यानंतर घंटी शोधतो. समजा एखाद्या देवळात जर घंटी नसेल तर आपल्याला वाटते की चुकल्या का? कारण आपल्या ब्रेननी असोसिएट केलेलं आहे मंदिर आणि घंटी. तशाच पद्धतीनं तुमची फिटनेस आणि व्हॉट्सअप ग्रुप हा कनेक्ट झाला पाहिजे. आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे की ग्रुपमध्ये कमी 50 ते 60% लोकच ऍक्टिव्ह राहतात. बाकीचे लोक
ऍक्टिव्ह राहत नाहीत. तर आता ह्या ग्रुपमध्ये मला खूप छान म्हणजे सगळे मेंबर्स दिसत आहेत, ऍक्टिव्ह दिसत आहेत. तर होप की आपण 90% तरी लोक ऍक्टिव्ह राहायला पाहिजेत. नाही झाले तर माझ्यासोबत तुम्ही त्या 10 लोकांना ऍक्टिव्ह करा, त्यांना मोटिवेट करा. असे कुठलेही चांगल्या फिटनेसच्या तुम्ही टिप्स टाकू शकता, फिटनेस बद्दलचे तुम्ही प्रश्न टाकू शकता. अगदी तुम्हाला कुठलीच ऍक्टिव्हिटी नाही झाली तर लाईक करा. म्हणजे अप्रिसिएशन ही सुद्धा एक थेरपी आहे. मी आज नाही स्टार्ट केलं परंतु दुसऱ्याला मी मोटिवेट केलंय, तर ते सुद्धा एक मोटिवेशन तुमच्यासाठी राहणार आहे. जलसी भावना ठेवण्यापेक्षा आपण मोटिवेट राहणं गरजेचं आहे. तर तुमची लाईक तुम्हाला लवकर उठवणार आहे. किंवा अगदी मी आता इथं माझ्या ओपीडी मध्ये आहे, तर ओपीडी मध्ये सुद्धा मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस अशी एक छोटी सायकल आहे अंडर टेबल, आणि तो करतो. तर ह्यामुळेच आपली 70% एनर्जी, तुम्ही वर्कआउट करून किती तुमचा स्कोर होणार आहे, म्हणजे कॅलरी बर्न होणार 200 ते 250 होतात. परंतु दिवसभरामध्ये तुम्ही बसण्याची पोझिशन सुद्धा, मी जर सोफ्यावर असा बसलो तर तुमच्या एक 10-20% कॅलरी कमी बर्न होतात, परंतु उठल्यानंतर तुमच्या परत कॅलरी बर्न होतात, मसल्स तुमच्या एंगेज राहतात. त्यामुळे म्हणजे डेली आपण हे 8 दिवसाला स्कोर, म्हणजे इथं जरी डेली लिहिलं असेल, कन्सिस्टन्सी ट्रॅक होणार आहे आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे सुद्धा जरुरी आहे. म्हणजे ह्या 4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. रूल्स असे आहेत की कोणीही कोणाला बुली करायचं नाही, म्हणजे एकमेकांवर डॉमिनन्स. एखाद्याने एक्सरसाइज केली आणि ते चुकला फॉर्म, तर ऑनेस्टली त्याला करेक्ट करण्याचा एनकरेज करा, कारण ते काहीही न करण्यापेक्षा करतायत. तुम्ही एखादी प्लेट आहे तर कोणी टाकली तर तिच्यावर कॉमेंट, निगेटिव्ह कॉमेंट्स कुठल्याच अलाउड नाही आहेत, करू नका. एनकरेजिंग कॉमेंट्स करा. पॉझिटिव्ह ग्रुपमध्ये राहा, पॉझिटिव्ह व्हाइब्स ठेवा, पॉझिटिव्ह वातावरण या ग्रुपमध्ये ठेवायचं आहे. एकमेकांना कुठलेही मेसेज करायचे नाहीत. तर हे काही तुम्हाला एक सूचना आहेत, या ग्रुपच्या रूल्स आहेत, ग्रुपचे रूल्स आहेत. आणि हा फक्त वेट लॉस नाही, तुमची एनर्जी वाढणार आहे, तुमचे इंचेस लॉस होणार आहे, फॅट लॉस होणार आहे, आणि माइंड डिटॉक्स पण होईल. आता जसं की तुम्हाला काय मिळेल या ह्याच्यात, हे पूर्वीचे आहेत. तुम्ही हे चॅलेंज मधल्याच लोकांच्या ह्या प्रतिक्रिया, आणि अशा पद्धतीने आपण ट्रॅक करतो. जसं की बिफोर आहे, आफ्टर आहे. आता हा रिअल डेटा आहे, म्हणजे असं नाहीये की याच्यात काही जण असतील पण आताही डबल, कारण आमच्या प्रत्येक चॅलेंजमध्ये रिपिटेशन्स होतात, आणखीन पुन्हा अपग्रेड होतात. त्यामुळे हा रिअल डेटा अशा पद्धतीने आपण ट्रॅक करतो, वेट ट्रॅक करतो, तुमचे इंचेस ट्रॅक करतो. आता कोणासाठी नाहीये एकदम चॅलेंज, काय नाही, क्रॅश डाएट नाही, उपासमारही नाही, वेट लॉस म्हणजे फक्त वेट लॉस नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, माझं वजनच हलत नाही, हा एक प्रश्न येतो बऱ्याच जणांना. तर ते काय होतं, तुमचं कधी कधी फॅट लॉस झाला तर फॅट कुठं असते, जास्तीत जास्त सबक्युटॅनस फॅट कमी होते, इंच कमी होतो, परंतु मसल वाढतात आणि बोनची डेन्सिटी म्हणजेच बोनची हेल्थ वाढते. समजा 500 ग्राम जर फॅट लॉस झाला आणि तुमच्या 300 ग्राम मसल वाढले आणि 200 ग्राम बोन्सची जी पोकळपणा आहे, चांगलं डाएट घेतल्यामुळे ते भरलं, तर 500 ग्राम परत वाढलं, म्हणजे तुमचं वेट जर 60 असेल तर 60च राहिलं, परंतु इट इज हेल्दी फॅट लॉस. हे लक्षात ठेवा. तुम्ही रोज वेट चेक करू नका, 8 दिवसानंतर चेक करा. आणि पेशन्स ठेवा, रिस्पेक्ट द्या बॉडीला, स्वतःवर प्रेम करा. म्हणजे त्यावेळेस तुम्ही या चॅलेंजमध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे बर्डन घेऊ नका. आपले 4 सूत्री आहेत की कन्सिस्टंट राहा, माइंडफुल इटिंग करा. जेवण करताना ते मी शिकविल तुम्हाला की कशा पद्धतीनं माइंडफुल इटिंग, मध्ये मध्ये मी तुम्हाला असे सेशन्स घेणार आहे. माइंडफुल इटिंग म्हणजेच तुम्ही जेवण करताना फक्त जेवणाकडेच लक्ष द्या. जेवण हे फक्त ऊर्जेसाठी आहे, माझ्या जिभेसाठी नाहीये. फक्त म्हणतोय, जिभेसाठी पण आहे परंतु फक्त नाहीये, हे भाव ठेवा. त्यानंतर तुम्ही हॅपी ॲटिट्यूड ठेवा, पॉझिटिव्ह राहा. ग्रुप बघितल्यानंतर तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, नाहीतर बरेच वेळेस काय होतं, हे फॅट लॉसचा ग्रुप, माझं काही होत नाही, आणि हेच पुढं पुढं मेसेज येत आहेत. आपण त्याला डिनाय करू नका, त्याच्याकडे बघा आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहा. नाही होत ना, ठीक आहे. स्वतः कोणालाही म्हणजे चुकू शकतो आपण, परंतु त्याच्यातनं सोल्युशन काढा. माझ्याशी बोला, ग्रुपशी बोला, माझ्या टीमशी बोला. तुम्हाला नक्कीच सोल्युशन मिळेल. आज नाही, उद्या नाही, परवा तरी आपण चालू करू. अशा वेनी तुम्हाला जायचं, म्हणजे लगेच तुम्ही आता डॉक्टर म्हणलेत की 3-4 दिवसानंतर चालू करू म्हणून, तसं नाही करायचं.
पण तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मला जरी हे सांगायचं हेच आहे की घरी पाहुणे येतात, कधी कधी सण येतो, कधी कधी आपल्याकडे फूड नसतं. तर ह्या अडचणींमधून तुम्ही किती यांना अपॉर्च्युनिटी समजता का याच्यावर ब्लेम करता. बरेच वेळेस असं असतं की घरात मला सगळ्या लेकरांचं मलाच करायला लागतं, मला वेळच मिळत नाही. तुम्ही विचार करा की कुठं मी वेळ काढू शकते स्वतःसाठी. वेळ मला एवढं 24 आवर मी किती बिझी राहू शकते आणि तो वेळ मी कसा चोरू शकते, जो की एखाद्या वेळेस रील्स बघण्यामध्ये असेल. तुम्ही त्याला फाइंड आउट करा आणि स्वतःसाठी वेळ नक्की काढा. म्हणजेच आपलं ट्रान्सफॉर्मेशन नक्की होणार आहे. त्यालाच आपण सेल्फ लव्ह म्हणू. तर आता आपण हे होतंय एक छोट्या तुम्हाला आता तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुमच्या ज्या डाऊट्स आहेत, तर हे आता 2 दिवसच फक्त आपण 399 फीस ठेवली आहे. यानंतर ह्याची जी रिअल 1500 रुपये आहे ती होणार आहे. म्हणून काही जणांनी फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या नसतील, तर तुम्ही उद्यापर्यंत उद्यापर्यंत हे भरून घ्या फीस. आणि ज्यांना वाटते की आमच्या तर फॉर्मॅलिटी कंप्लीट झालेली आहेत, तर तुम्ही वेलकम आहात याच्यामध्ये. बेटा हा, आता तुम्ही इथं याच्यासाठी आहे की तुमचे जे डाऊट्स आहेत तर ते तुम्ही डाऊट्स विचारा. कुठलाही डाऊट तुम्ही विचारू शकता. आता माईक ऑन करून तुम्ही तुमचे डाऊट्स विचारा. म्हणजे तुम्हाला याच्यातलं काही समजलं नाही किंवा तुमचा काही स्पेशल प्रॉब्लेम आहे तर ते तुम्ही मला विचारू शकता. हॅलो, थोडा उशीर झाला मीटिंग जॉईन करायला, तर मला नंतर कळेल का काही गोष्टी? हो, कळेल. हॅलो. मी ना ह्याची लिंक तुम्हाला पाठवतो. हे सेशन हे रेकॉर्ड पण होत आहे. ओके. मॅडम रेकॉर्ड होते ना हे? जान्हवी मॅडम, मला प्लीज रेकॉर्ड लिंक पाठवली तर बरं होईल, कारण मी पण आता जॉईन केलंय सर. हा हा, होत लेट आहे झाला का? record. ठीक आहे, लेट झाला असेल काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं हे रेकॉर्डिंग चालू आहे ना? हा, येस येस, ओके. रेकॉर्डिंग होत आहे. आणि तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जरी लेट आला असलात तरीही आपण तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवेल आणि तुम्हाला बरेच डाऊट्स क्लिअर होतील. ओके. मला तुमच्या सर्वांसोबत एक सेल्फी घ्यायची आहे. तर सगळ्यांनी बरेच जण आहेत, तर फेस तुमचे जर ऑन ठेवले, घेता का? इथं मी माझ्या ओपीडी मध्ये माझ्या आहे, मागचा. लातूर मधल्या. तर मला आज कमिटमेंट पाहिजे तुमची की या 21 दिवसामध्ये मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी मी कंप्लीट करणार आहे. म्हणजेच रोज झोपण्याच्या अगोदर थोडा तरी ग्रुप चेक करणार आहे. त्यासोबतच मी डाएटमध्ये माझ्या चेंज करणार आहे. मी वर्कआउटमध्ये जर 0 वर्कआउट असेल तर फक्त वॉकिंग मी करणार आहे. मग तुम्ही 10 मिनिट द्या मला फक्त. तुमचे 10 मिनिट कधी लातूरचा 30 ऍड्रेस मिनिट. काय आहे सर तुमचा? लातूरचा ऍड्रेस औसा रोड, मेन औसा रोड, IDBI बँकेच्या वर, हेल्दी वाईब्स. आणि पर्सनल कोचिंग म्हणजे तिथे येऊन पण भेटू शकतो का? हा, हो, पर्सनल कोचिंग असते इथं. म्हणजे पर्सनल कोचिंग नाही, पण मी डाएट प्लॅन्स वगैरे देतो आपले. माझे राजगिराचे लाडू म्हणून. हा, म्हणजे स्पेशल न्यूट्रिशनचे 3 मंथ्स, 6 मंथ्स आणि 1 इयर असे प्लॅन आहेत माझे. 3 मंथ्सचे 8000 रुपीज, कन्सल्टेशन 1000 रुपीज. परंतु तुम्ही जे काही इथं आहेत म्हणजे फक्त आपल्या ग्रुपमध्ये आणि चॅलेंजमध्ये, तर त्या लोकांसाठी कन्सल्टेशन फ्री आहे ऑनलाईनसाठी. माझी कन्सल्टेशन फीस 1000 रुपीज आहे. म्हणजे आउट ऑफ जे चॅलेंजचे लोक आहेत त्यांच्यासाठी, आणि चॅलेंज मधल्यांसाठी ती फ्री ठेवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की हे 399 मध्ये का? मला ऍक्च्युअल ऍड मध्ये सुद्धा 399 रुपये परवडत नाहीत. परंतु मी समजतो की मला काही लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर चुकीच्या सांगितल्या जातात, ते बघून त्रास होतो. काही लोक इथं माझ्याकडे येतात की क्रॅश डाएट आणि करतात. एक्सरसाइजचा काही टायमिंग वगैरे आहे का सर?
एक्सरसाइजचा टायमिंग नाहीये, आम्ही तुम्हाला लिंक पाठवणार आहेत. हा तुम्ही एक्सरसाइज वॉकिंग करायची आहे. जर तुम्ही कुठं क्लासेस लावले असतील किंवा तुम्ही जिम लावली हा हा असेल तर तुम्ही ती हॅलो. जिम हो क्लासेस कंटिन्यू करायचे आहेत. अच्छा बाकीच्या अच्छा लोकांनी जे वर्कआउट करतच नाहीत अशा लोकांसाठी आपण त्यांना वॉकिंगसाठी मोटिवेट करणार आहेत. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी हम्म. मधून म्हणजे दिवसभर ऍक्टिव्हिटी करायची आहे. तुम्ही एक तास ओके वर्कआउट केल्याने खूप जास्त फरक पडत नाही, परंतु तुम्ही दिवसभर ओके जर ऍक्टिव्ह राहिलात, अक्षरशः मी आता आणि हा हा हॅलो सर, एक सर मी क्वेश्चन जॉब होतं. वगैरे हॅलो करते तर आपण हे सगळं सेशन अटेंड करू शकतो का? म्हणजे जे तुमचं डाएट हॅलो. प्लॅन वगैरे आहे, तर मी जॉब करते, सकाळी 11ला जाते तर रात्री 9लाच घरी येते. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला टाइम किती द्यायचा आहे? तुमचं तुम्ही डब्बा घेऊन जाता घरी घरी हो डब्बा डबा घेऊन जाते. दिलेलं डाएट मधला मॅक्सिमम तुम्ही डब्यामध्ये कव्हर करा. तुम्ही तिथं जिथं ओके आहात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 2 तासानंतर फक्त उभं जरी राहिलात 1-2 मिनिट, हो तरीही तुम्ही हो पहिल्यापेक्षा ऍक्टिव्ह मोडमध्ये याल. आता बऱ्याच वेळेस काय ओके होतं, मी कधीच चालत नाही, तर त्यांच्यासाठी ती अर्धा किलोमीटर चालणं सुद्धा तुमचं वेट कमी करू शकतं. अवघड जाते. माझं बूट हा वेट ऑपरेशन कमी झालेलं आहे आता. वेट सर कमी. हा सर, एक 4 मील क्वेश्चन प्लॅन आहे. आहे. हॅलो. एक एक बोला, मला आवाज येत नाही. हॅलो सर. तर माझं हॅलो हम्म. हॅलो हा हा माझं ऑपरेशन झालं जस्ट, तर माझ्यासाठी थोडस एक्सरसाइजला अजून 25 दिवस झालेले आहेत, तर काय करायला हवं? किती दिवस झालेत? 25 दिवस झालेले आहेत. संपली. आणि हे झालेलं आहे का? ऑपरेशन कशाचं झालंय? गुडघ्यामध्ये गाठ होती पाठीमागे, रिप्लेसमेंट सांगितलेले आहेत, पण मला करायचं नाही, एज बसत नाही माझं. तर ती सीट गाठ होती ना, ती काढली जस्ट. ठीक आहे, समजलं मला. तुमचं 1 महिना झाला नाही ना आणखी? नाही. हा, 1 महिना झाला नाही. तुम्ही फक्त झोपून अप्पर बॉडीच्या एक्सरसाइजेस करू शकता. म्हणजे ओके. गुडघ्यावर लोड येणार नाही त्या सगळ्या एक्सरसाइज, म्हणजे पोटावरच्या झोपून आणि पाठीवरच्या झोपून. तुम्ही अगदी 2 पाण्याच्या बॉटल्स घेऊन सुद्धा हे झोपून ही एक्सरसाइज जी आहे त्याला करू शकतो. चेस्ट प्रेस म्हणतो. नंतर बसल्यानंतर तुम्ही हे शोल्डर प्रेस करू शकता, फ्रंट ओके. रेजेस करू शकता 2 पाण्याच्या बॉटल, आणि साइड ओके. रेजेस करू शकता. याच्यामध्ये ओके. गुडघ्यावर लोड येणार नाही. आणि ज्यावेळेस पाय लिफ्ट कराल झोपून, त्यावेळेस कमरेतनं लिफ्ट करा, म्हणजे गुडघ्यावर जास्त येणार नाही. किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही बाकीचा. एक पाय फिक्स करून एका पायाने सुद्धा नंतर करू शकता. पर्सनल पण आहे का सर? सर हे session संपल्यानंतर, आपलं 21 दिवसाचं संपल्यानंतर परत आपल्याला जॉईन करायचं असेल तर? हा, हे चॅलेंज आम्ही 2-3 महिन्याला एक दिवस एका वेळेसच काढतो, कारण मला हे चॅलेंज अजिबात परवडत नाही. परंतु मी एक चॅरिटी म्हणून करतो. पण तुम्हाला मी शेवटी असं सोडून नाही देणार की कन्सिस्टंट राहण्यासाठी तुम्ही ग्रुपला सपोर्ट देतो, ग्रुपमध्ये राहू Yes. शकता. त्यानंतर तुम्हाला कन्सिस्टंट कसं करायचं ह्याचं सेशन घेतो. ओके सर, डाएट प्लॅन कधी देणार? डाएट प्लॅन तुम्हाला उद्या येईल. उद्या संध्याकाळपर्यंत डाएट प्लॅन दिला जाईल. डाएट प्लॅन ह्याच्यासाठी अगोदरच आपण देत नाहीत की बरेच ह्याच्यामध्ये मेंबर्स पण प्रीमियम नाही आहेत, तर त्यामुळे आम्ही शेवटी डाएट प्लॅन. हायपोथायरॉइडचा पेशंट आहे आणि मी पर्सनल पाठवा मग. एक मिनिट बोलू द्या. मॅनर आहेत ते, बोलू द्या ना पुढे. हा बोला शिल्पा मॅडम बोला. तुम्हाला डाएट प्लॅन बद्दल हे पहा, चॅलेंज हे 16ला चालू होणार आहे. मी तुम्हाला सांगितलंय की फूड हे तुमचं घरचंच आहे, तुम्हाला तयारी करायची नाही. तुम्हाला 15 दिवस अगोदर डाएट प्लॅन देऊन करणार काय आहे? तुम्ही थोडंसं समजून घ्या. मी उद्या देतो तुम्हाला, ज्यांना पाहिजे त्यांनी ग्रुपमध्ये टाका. माझ्याकडे पर्सनल पाठवलात तरी चालेल, म्हणजे ज्यांची फीस झाली आहे त्यांना मग मिळेल. ओके, ठीक आहे, असं तुम्हाला केलं तरी पाठवून चालेल. देतो. शिल्पा मॅडम हॅलो सर, मला थायरॉइडचा त्रास आहे. एक्सरसाइज आणि डाएट सगळं काही करून सुद्धा स्लो मेटाबॉलिझम असल्यामुळं वेट लॉस होत नाही. करेक्ट. आता हायपोथायरॉइडिझम बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. हा असे क्वेश्चन्स घ्या की जनरलाइज असतील. आता हायपोथायरॉइडिझम मध्ये मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मेटाबॉलिझम स्लो होतं, आणि थोडंही खाल्लं म्हणजे आपण म्हणतो हवा खाल्ली, पाणी पिलं तरी फॅट वाढते, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेस एनर्जी होते. थायरॉइड हे काय आहे? आपलं एक्सलेटर आहे. कमी झालं तर एक्सलेटर स्लो होतं आणि आपल्याला एनर्जी म्हणजे आळस असतो, थकवा असतो, त्यामुळे एनर्जी सेव्ह केली जाते आणि आपण खाल्लेलं डायजेस्ट म्हणजे एक्स्ट्रा वाटतं बॉडीला,
आणि त्याचं फॅट तयार होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅडम, आपण डाएटमध्ये दिलेल्या काही गोष्टी मी टिप्स देतो हायपोथायरॉइडिझम असणाऱ्यांना किंवा कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांना काय ह्याच्यामध्ये चेंजेस करायचा. तुम्ही काही क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स कमी करायच्यात, म्हणजेच ज्या कुकुंबर आपलं कोबी फ्लावर वगैरे हा ते कमी करायचंय. त्यानंतर सोयाबीन जास्त नाही घ्यायचं आणि सेलेनियम रिच फूड घ्यायचंय. तुम्हाला जे काही सीड्स आहेत त्याला मिक्स सीड्स म्हणतो आपण, म्हणजे पंपकिन सीड्स, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स ह्याचा 1 चमच घ्यायचा ज्याच्यामध्ये सेलेनियम चांगलं असतं, ओमेगा 3 चांगलं असतं आणि आल्मंड्स पण घ्यायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला कॅलरी मॅनेज करायच्यात आणि बॉडीला ऍक्टिव्हेट करायचंय. थायरॉइड जरी ऍक्टिव्हेट होऊ देत नसेल तरी आपल्याला मसलला ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा थोडंसं बॉडी ही ऍक्टिव्ह ठेवावी लागेल, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स लागतात. म्हणजे थायरॉइड सुद्धा स्टिम्युलेट झालं पाहिजे. तर सकाळी 1 तासाचं एक्सरसाइज करून आणि हा. हे सर्व काही डाएट वगैरे करून सुद्धा वजन कमी होत बरोबर आहे, नाहीये. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता आफ्टर 40 हे आणखीन जास्त कमी जातं, म्हणजे कमी होतं किंवा वेळ लागतो त्याला वेटला, परंतु पेशन्स ठेवा. हीच प्रोसेस आहे. त्याला तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग पण ऍड करावी लागेल किंवा 2 टाइम वर्कआउट्स करावे लागतील. मग सकाळी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा किंवा संध्याकाळी स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. सकाळी तुम्ही जे काही झुंबा, एरोबिक्स, वॉकिंग ह्या गोष्टी करा. म्हणजे प्लॅटो आलेला आहे, आपल्याला हिट करावा लागेल, त्याला ब्रेक करावं लागेल. तर त्यासाठी आहे त्या रुटीन लाईफस्टाईल पासनं बॉडीला शॉक मध्ये न्यावं लागेल. तर वजन कमी होतं 3 किलो 5 किलो मी 7 किलो पर्यंत पण कमी केलंय पण पुन्हा गेन होतं लगेच गेन होतं. बरोबर आहे. आता हा दुसरा प्रश्न आहे की वेट कमी केल्यानंतर गेन होतं आमचं. तर हा सहज म्हणजे आहे की तुम्ही क्रॅश डाएट जर केलं आणि पुन्हा ते सोडून दिलं तर तुम्हाला वेट गेन होणार आहे. कुठल्याही बाबतीमध्ये कोणीही म्हणत असेल की मी दिलेल्या डाएटनी वेट पुन्हा वाढणार नाही, तर ते फ्रॉड आहे, चुकीचं आहे. तुम्हाला खोटं बोलतोय मी सुद्धा. कारण काय होतं की आता हे रूम आहे माझी, ह्या रूम मध्ये खूप क्लटर आहे आणि सगळं अस्ताव्यस्त सामान आहे. आपण समजा मी सगळं बाहेर काढलं सामान आणि मी पुन्हा तसाच राहू लागलो तर तिथं परत क्लटर होणार आहे. तिथं रूम ह्या त्याच पद्धतीनं फॅट सुद्धा असते. म्हणून लाईफ आपल्याला समजा टार्गेट तुमचं 55 वेट आहे, तेवढं झालं म्हणजे मी कसंही राहू शकते असं नाही. इट इज अ जर्नी, म्हणजे हा एक प्रवास आहे, ही डेस्टिनेशन नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हेल्दी राहायचंय. तुम्ही वेट बद्दल अजिबात बोदर होऊ नका. मला तुमचे वेट्स आणि बाकी ज्या पॅरामीटर्स आहेत ते आपण सगळ्यांचे घेणारच आहेत, तर ते सगळे टाका. त्यानंतर आपण जर एक्सेस असेल, काही स्पेशल असेल तर मी तुम्हाला नक्की गाईड करेन. सर 2 दिवस डेटॉक्स डाएट देता का मग? डिटॉक्स डाएट ही काही गरज नाही. तुम्हाला मी ऑप्शनल असेल तर देतो, परंतु डिटॉक्स म्हणजे काय, तर आपलं लिव्हर ही सगळ्यात मोठी डिटॉक्स मशीन आहे. त्यामुळे डिटॉक्स असा काही प्रकार नसतो. आपली बॉडी कंटिन्युअस डिटॉक्स करत असते. तुम्हाला उपवास किंवा क्रॅश डाएट मी 10 दिवसानंतर 10 दिवस हे नॉर्मल केल्यानंतर, कारण काय होतं बऱ्याच जणांच्या बॉडीला सवयच नसते डाएट करण्याची. बाकीच्यांनी एक मिनिट, मी सगळ्यांनाच म्यूट करतो. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी फक्त अनम्यूट करून बोला. सॉरी. तर कुठला डिटॉक्सचा. तर त्यामुळे आपण डायरेक्टच उपाशी 1-2 दिवस राहणे, खूप कमी खाणे, त्यानंतर मोटिवेशन कमी होतं. बरेच लोक मग सस्टेन करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं असेल तर आपण कट अँड रिप्लेस हेच 10 दिवस करायचे. 10 दिवसानंतर आपण थोडासा गिअर चेंज करू आणि त्यानंतर मग काही लोक जे आहेत त्यांना मी स्पेशल डाएट देणार. सर अंदाजे 21 दिवसात किती किलो वजन कमी होतं? 1 किलो ते 5 किलो पर्यंत हा माझा अनुभव आहे. 1 किलो ते 5 किलो पर्यंत होऊ शकतं. तुमच्या आता कसं असतं, बॉडी ह्या 3 टाईपच्या जेनेटिक्स असतात. एक एंडोमॉर्फिक, मेझोमॉर्फिक, इक्टोमॉर्फिक. काही बॉडी एंडोमॉर्फिक म्हणजे आता जसं मॅडम म्हणले की काही जणांना हायपोथायरॉइडिझम असतं किंवा जेनेटिकली आई वडिलांकडूनच फॅटचे जीन्स आलेले असतात. तर ते कितीही काही केलं तरी तुम्ही थोडंही खाल्लं की फॅट जमा होते, तर त्यांचं 1-1.5 किलो कमी होईल. काही मेझोमॉर्फिक असतात, ओढवून घेतलेलं असतं वेट. तुम्हाला माहिती आहे की मी जास्त जंक खाते, मी रात्री थोडासा मला ताण आला की मी स्ट्रेस आला की अगदीच बिस्किट्स, चहा पिणं होतंय, स्वीट्स खाते, चॉकलेट्स खाते, क्रेविंग होतंय आणि मला कंट्रोल होत नाही स्ट्रेसमुळे आणि माझं हॉटेलिंग जास्त झालेलं आहे आणि वेट वाढलेलं आहे.
ते एकदम बॉडी काय करते की तुमचं एक्सेस झाल्यामुळे वाढलेलं ते कमी लवकर होतं. काही जणांची स्किनी बॉडी असते, कितीही खाल्लं, तुमच्या बहीण भावांमध्ये पण असतं, एक खूप जास्त खातो तरीही तो असा असतो आणि एक कमी खाल्लं तरी जाड होतो. तर ते जेनेटिक्स आहेत. ह्या 3 टाईपच्या बॉडीमध्ये तुमची बॉडी कुठल्या टाईपची आहे? शुगर आणि बीपी असल्यावर डाएट चालेल का? चालेल, नक्कीच. त्यांना तर करायलाच पाहिजे हे डाएट. शुगर आणि बीपी वाल्यांनी तर डाएटवर खूप जास्त फोकस करणं गरजेचं आहे, वर्कआउटवर फोकस करणं गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये मी तशा टिप्स देईन. शुगरमध्ये तुम्हाला हे जे डाएट आहे हे खूप युनिव्हर्सल आहे. हे महाराष्ट्रीयन डाएट आहे. भाकरी, भाजी, चपाती सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. फक्त क्वांटिटी हॅलो तुम्ही सर. काय नाही खायचं हे मी फक्त फोकस त्याच्यावर करणार आहे. हॅलो. ओके मला तर बोलायचं होतं कमीत एक कमी मिनिट 3 मॅडम शिल्पा महिने मॅडम. तरी हे प्लॅन चालू राहायला पाहिजे. हा, कमीत अ, कमी 3 महिने तरी हा प्लॅन चालू राहायला पाहिजे. राईट. हा, बरोबर आहे. 3 सर, महिने राहायला पाहिजे. पण तुम्ही 1 महिन्यामध्ये तुम्हाला बरेच जणांनी मोटिवेट होणं, तुम्हाला सवय एकदा लागल्यानंतर माझीही गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः तुम्हीच तुमच्या जवळच्या न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन कडून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही वर्कआउट करू शकता. अगदी या 21 डेजमध्ये तुमची एक बॅड हॅबिट, चहा असेल, चहा जरी कमी झाला किंवा तुम्ही एक जरी गोष्ट आहे तुमच्या वेट कमी होण्याच्या ह्याच्यामधली, तरीही तुम्ही याच्यातलं म्हणजे सक्सेस झालात असं मी तर म्हणेन. वेट तर होणारच आहे कमी, परंतु तुमचा स्ट्रेस जरी कमी झाला, स्ट्रेस मॅनेज जरी करू शकलात, तुम्ही अगदी तुमचे आपल्या बघण्याची जी काही परसेप्शन आहे ते जरी चेंज केलं. आता समजा हा ग्लास आहे, तर याच्यामध्ये अर्ध मी भरलेलं पाणी आहे, कॉफी आहे याच्यामध्ये ऍक्च्युअल, तर मी ही अर्धी भरलेली कॉफी बघतोय का अर्धा रिकामा ग्लास बघतोय? तर हा भरलेला जरी तुम्ही बघायला शिकलात तरीही हॅपी राहणार आहेत. नाहीतर माझ्याकडे अर्धा ग्लास नाहीये, माझा हा का रिकामा आहे, हा जर बघितला तर आपण अनहॅपीच राहणार आहेत. आणि हॅपीनेस हाच बॉडीचा अल्टिमेट एम आहे. तुम्ही वेट, तुम्ही आस्थेटिक दिसणं याच्यापेक्षा आतून सुंदर होणं, तुमचं मन सुंदर होणं, तुमची बॉडी फिट होणं, हेल्दी राहणं, हे आपण पहिल्या प्रायोरिटी देणार आहेत. ओके सर सर मला एक सगळ्यांचं विचारायचं होतं. मॅडम एक मिनिट थांबा, मी जरा खूप वेळ झालं बोलते सरांशी, बरं, कनेक्ट पल्लवी होत नाही. मॅडम बोला. ओके सर, माझी अशी विनंती रिक्वेस्ट अशी होती तुम्हाला, हं. जर समजा की म्हणजे एक मानून जाऊया की आपण तुम्ही आम्हाला 21 दिवस छान मार्गदर्शन करत आहात आणि आम्ही सक्सेसफुल थोडंफार होत आहोत, तर हो, तुम्ही नेक्स्ट बॅच आमच्यासाठी कंडक्ट कराल का प्लीज? हा करतो, कंडक्ट करेन. नक्कीच. हा तुम्ही कारण अगोदर माझ्यासोबत 21 दिवस मला कमिटमेंट हा करून दाखवा. तुम्ही जर खरंच ओके. एन्थुजियास्टिक असाल, तुम्ही जर खरंच मला जर परेशान केलात, जसं परेशान म्हणजे मला जर राईट. तुम्ही खूप त्रास दिला, म्हणजे मला मला हे समजत नाहीये, माझं वेट कमी होत नाही, मला भांडा, तर त्याला मी चांगल्या गोष्टी त्यालाच मार्क्स देईन. आणि नक्कीच तुमच्या अशा जर अडचणी कमी होऊ लागल्या तर मी नेक्स्ट बॅच सुद्धा लवकर चालू करेन. ओके, कारण मला सध्याला खूप गरज आहे. काही ट्रेसमुळे मी सतत ओव्हर इटिंग खातीये. म्हणजे मला सतत कोणीतरी फॉलोअप करतं, ह्या गोष्टीमुळे मी पटकन माझ्याकडे कांद्यात सवयी बदलतात. ओके, मी चांगल्या वेने जाऊ शकते. जर माझ्याकडे कोणी नसेल तर मग मी काही कसंही करत असते. गुड गुड. सो जर तुम्ही आम्हाला हेल्प करत असाल तर आपण सगळेच ग्रुपमधले आम्ही सगळेच तुम्ही छान वेने जाऊ, तर तुम्ही आम्हाला पण नेक्स्ट टाइम चांगलं सहकार्य कराल. नक्कीच नक्कीच, खरं काही तर सर प्रॉब्लेम नाही. मोटिवेशनची गरज खूप जास्त असते शक्यतो लेडीजला, आमच्यासारख्या लेडीजला ज्या खूप नाही, स्ट्रेस मधून जात असतात आणि बरोबर त्यांना आहे, मोटिवेशनची खूप गरज असते. बरोबर आहे. हम्म, मी याच्यावर ना एक आणखीन सेशन तुम्ही हे केलं मॅडम, तुम्ही एक लिहून घेता का प्लीज? ते ह्याचं किचन हॅलो. क्लिनिंगचं सेशन घेऊ. नाही, मी तुम्हाला तुमच्यासाठीच एक सेशन पण अरेंज करेन, कारण तुम्ही जास्त मला इथं फिमेल दिसत आहेत. तर किचन क्लिनिंग किंवा किचन हायजीन, किचन क्लिनिंग म्हणजे झाडू न झाडू किचन क्लिनिंग नाही करायचं. तर तुमचं फ्रीजमध्ये काय ठेवलेलं आहे, तुमच्या ओके. डायनिंग टेबलवर काय आहे, तुमच्या चाळण्या अगदी कुठल्या आहेत, म्हणजे चाळण्या ज्या आहेत चहा गाळणाऱ्या किंवा कॉफी गाळणाऱ्या, त्या जर प्लास्टिकच्या असतील तर त्या अगोदर फेकून द्या. त्यानंतर तुम्ही जर्मलची भांडी किंवा ॲल्युमिनियमची भांडी किती वापरताय गरम करण्यासाठी, तर ती भांडी वापरण्याऐवजी स्टेनलेस स्टील वापरा. त्यानंतर तुमच्या किचनच्या ओट्यावर जे आहे आपलं डायनिंग टेबलवर तुम्ही फ्रूट्स असतील किंवा अगदी क्लीन फूड ठेवा. क्लीन म्हणजे त्याच्यात साखर नसली पाहिजे, बिस्किट्स नसले पाहिजेत,
चिप्स नसले पाहिजेत, कारण तुम्ही ज्यावेळेस भूक लागेल, तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करता त्यावेळेस अगदी आपल्या इंडियन स्त्रियांना सवय असते की काहीतरी गोड तोंडात टाकून बघणे, तर ते तुमचं इन्सुलिन स्पाइक करते. एक वेळेस तुम्ही गोड खाल्ल्यानंतर एक मील खाल्लं, म्हणजे चहा सुद्धा पिला तर एक जेवण केलं. कशामुळं? कारण तुमचा आपला एकदा चहा पिला म्हणजे आपण काय केलं, इन्सुलिन स्पाइक केलं. इन्सुलिन म्हणजे शरीराला कळत नाही तुम्ही कमी खाल्लं जास्त खाल्लं, तर ते इन्सुलिन बाहेर येतं आणि तुमच्या ते बर्न करण्यासाठी फॅट आपलं सॉरी तुमची शुगर जी खाल्लेली आहे ती, तर त्यावेळेस फॅट लॉस थांबतो. मग आपण म्हणतो की मी तर एकच भाकरी खाते, मी तर एकदाच जेवते, दोनदाच जेवते, परंतु मध्ये मध्ये स्नॅकिंग किती वेळेस होते, तर हे ट्रॅक करा. फ्रीजमध्ये तुमच्या अजिबात मँगोच्या ड्रिंक्स आता मुलं आणतात, म्हणजे तुम्ही लेबल रिडिंग हा पण एक आपण घेऊ. लेबल रिडिंगवर एक मी सेशन घेईल की कशा पद्धतीनं आपल्याला मूर्ख बनवलं जातं ह्या मल्टीनॅशनल कंपन्या. तुम्हाला सोपं उदाहरण देतो आज तुमच्यासाठी टास्क. कोणी गुड डे बिस्किट नाव ऐकलेलं आहे? मला वाटतं सगळ्यांनीच ऐकलं हो. असेल. साधं जे पार्लेजी बिस्किट खाण्याऐवजी आपण गुड डे बिस्किट मुलांना देतो की त्यामध्ये काय काजू आहेत म्हणून. तुम्ही लक्षात घ्या, आत्ता तुम्ही गुड डे बिस्किटचा फोटो काढा किंवा तुम्ही मागवून घ्या आणि त्यावर लेबल वाचा की त्याच्यामध्ये काजू किती टक्के आहेत. त्याच्यामध्ये मैदा, साखर, पाम ऑइल आणि काजू हे 3% आहेत. 100 ग्राम गुड डे बिस्किटमध्ये 3% काजू हे स्वतः त्यांनी लिहिलेलं असतं, म्हणजे एक काजू जरी असेल तरी 3 ते 4 ग्रामचा असतो. तुमचा मुलगा 100 ग्राम बिस्किट्समध्ये सगळी साखर, सगळ्या पाम ऑइल आणि मैदा खातो, शुगर वाढते, मुलांचं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होत आहेत, कितीतरी म्हणजे आता लहान मुलं सुद्धा डायबेटिक होत आहेत. तर ही कारणं आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एक एक मला तुम्हाला बोलायचं झालं तर मी 5-5, 6-6 तास पण बोलू शकतो, पण तुम्हालाही तेवढा वेळ नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या एक एक डाऊट्स आपण क्लिअर करू आणि तुम्ही कुठलाही प्रश्न तुम्ही 5 ते 6च्या दरम्यान विचारू शकता आणि मी त्याचं उत्तर देईन. आता 2 सेशन्स मी आणखीन ॲड करतो किचनमधलं, म्हणजे तुम्ही भांडी कुठली वापरायची, कसं शिजवायचं, भाज्या कशा धुवायच्या इथपासून ते तुम्ही ग्रोसरी शॉपिंग कशी करायची. ग्रोसरीला जाताना तुम्ही डी मार्टला जाताय तर अगोदर जेवण करूनच गेलं पाहिजे, हा साधा नियम जेवण करून गेल्यानंतर का उपाशी गेल्यानंतर तुमच्या खूप मोठा फरक पडतो ग्रोसरीमध्ये. हा सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट केलेले आहेत. 100 बायकांना ग्रोसरीमध्ये पाठवलं उपाशी, खूप भूक लागल्यानंतर त्यांनी ग्रोसरी शॉपिंगला गेल्या आणि 100ला खूप जेवण करून. तर काही ज्या उपाशी गेलेल्या बायका होत्या त्यांनी त्यांच्या लिस्टपेक्षा 20% लिस्ट ही दुसरीच आणली, बिस्किट्स किंवा स्वीट्स, कारण क्रेविंग सारखे किंवा तिथल्या टेम्पटेशन होण्यामुळे. ह्या साध्या साध्या गोष्टी आपण छोट्या छोट्या शिकणार आहोत. तर होप तुमच्या बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत, शंका आहेत, कन्फ्युजन आहे, डाऊट्स आहेत, मी एका सेशनमध्ये नाही क्लिअर करू शकणार, परंतु नक्कीच आपण ह्या येत्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला आठवलेला कुठलाही प्रश्न लिहून ठेवा. कदाचित तो प्रश्न तुमचा इतरांचाही असू शकतो, मी त्याला आन्सर देईल. मग तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मी कसं कम्युनिकेट करेल, मी उठल्यानंतर मी छोटासा व्हिडिओ करून टाकेल किंवा तुम्हाला आन्सर्स कुठल्या फॉर्ममध्ये देईल, मी तुम्हाला व्हॉइस नोट थ्रू आन्सर देईल किंवा कधी टेक्स्ट करू शकलो तर टेक्स्टमध्ये आन्सर देईल. काही म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कुठल्याही मला जे कन्व्हिनियंट असेल त्या ह्याच्यामध्ये आन्सर्स देईल. ठीक आहे, बाकीच्यांचे जेवण झाले सगळ्यांचे? थँक्यू सर. पहिल्यांदा बोलून थँक्यू असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदा बोलतोय. सेम सेम फीलिंग. थँक्यू थँक्यू. थँक्यू. चालेल. सर नमस्कार. हां हां, बोलू? लास्ट क्वेश्चन. ओके. तर हां, नमस्कार, मी सुवर्ण बुरांडे, हो हो मॅडम. कुठून लातूरलाच आहे. बोलताय मॅडम? लातूर वरणाच. ओके मी बालरंगभूमी परिषदेची उपाध्यक्ष आहे. ओके ओके. बऱ्याच सोशल ऍक्टिव्हिटीज असतात. छान. आणि सर महत्वाचं म्हणजे माझं वय आहे 44 आणि वजन आहे 75, हाईट आहे 5 फूट आणि म्हणजे पिरियड्स माझे गेलेले आहेत 2 वर्षापूर्वी. ठीक आहे. त्यामुळे माझं वेट आणखीन गेन होत आहे. गेन तर होते त्यासाठी हळूहळू. मला योग्य गायडन्स ठीक आहे, काही हरकत नाही. आपण म्हणजे मेनोपॉज झालेला आहे, थोडासा
प्रीमॅच्युअर म्हणजे मेनोपॉज झालेला आहे. हो खूप त्याच्यामुळं लवकर झालं. हो त्याच्यामुळं थोडंसं वेट गेन होत असेल, प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन हार्मोन्स, हो तर त्यासाठी तुम्ही लातूरमध्ये असाल तर मला केव्हाही भेटा. आमची जी काही येस टीम आहे येस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी येस नंबर तिथं आहेच तुम्हाला. ते अपॉइंटमेंट फिक्स करतील आणि आपण त्यावर मग सविस्तर तुम्हाला मी गाईड करेन, काही अडचण नाही. येस. तर हे मला हे विचारायचं 21 होतं. दिवस झाल्यानंतर करू? हे 21 दिवस झाल्यानंतर भेटू की अगोदर भेटून येऊ? नाही, अगोदर भेटा तुम्ही. परवा दिवशी. ओके उद्या तर थोडंसं ट्रॅफिकमुळे मी नाही येणार ओपीडीला. ओके तर मला विचारायचं होतं, हा हा चालेल. हा हा मला असं विचारायचं होतं की ती 399 फॉर 2 days ना आणि 1500 फॉर 21 days ना? नाही, हे समजलंच नाही मला ऍक्च्युली. हे चॅलेंज जे आहे ते 21 दिवसाचं आहे. 399 रुपीज ह्याची फक्त फीस आहे आणि हे 2 दिवसामध्येच, म्हणजे आता उद्यापर्यंत ही एवढी फीस आहे. त्यानंतर 1,500 रुपये आहे 21 डेज साठीच. ओके ओके थँक्यू. हा, तर मग ज्यांनी ते 1500 कधी पे करायचेत आपल्याला? नाही करायचे, तुम्ही जर उद्यापर्यंत ज्यांनी भरली नाही, जे अर्ली आलेले आहेत, जे लवकर आहेत, तर त्या लोकांसाठी 399 आहे. समजा उद्यापासून नंतर जर नाही भरली तर त्या लोकांसाठी 1,500 आहे. म्हणजे तुम्ही जर आज फीस भरली किंवा उद्या भरली तर 399 रुपीज मध्येच तुम्हाला 21 डेज चॅलेंज ऍक्सेप्ट करता येईल. म्हणजे तुम्हाला 1,500 नाही आहे. आणि जर भरली असेल 399 रुपीज तर यू आर इन. समजलं? ओके सर. सगळ्यांचं बॉडी टाईप वेगळं असतं तर मग सेम डाएट प्लॅन चालतो का सगळ्यांना? हा, त्याच्यामध्ये मी तशा सूचना देणार आहे. बॉडी टाईप्स नुसार डाएट तर सेम राहणार आहे, परंतु तुम्ही कस्टमाइज करू शकता. आणि हे जनरलाइज डाएट हे प्रायमरी बिगिनर्स डाएट आहे. तुम्ही जर ॲडव्हान्स, आता ह्याच्यामध्ये कोणी बॉडी बिल्डर्स असतील, कोणी खूप दिवस झालं वर्कआउट आणि डाएट्स करतायत, तर त्यांच्यासाठी हे डाएट थोडंसं हे करू शकणार नाही, म्हणजे खूप जास्त फरक पडणार नाही त्यांना. त्यांना आपण मग डिस्कशन करणार आहेत. परंतु ज्यांचं वेट 80च्या वर आहे त्यांना मी समजा 1 चपाती लिहिली असेल तर मी तिथं लिहिणार आहे की 80च्या वरच्या लोकांनी 1.5 चपाती खा, 2 चपाती खा. हेच फरक राहणार आहे, म्हणजे वेटनुसार. बॉडी टाईपनुसार डाएट चेंज होत नाही. बॉडी टाईपनुसार तुम्हाला वर्कआउट आणि रिझल्टमध्ये चेंज येतो. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. तुम्ही ग्रुपमध्ये प्लीज, तुम्हाला सेशन जर खरंच वाटलं असेल, आवडलं असेल किंवा इनपुट झाला असेल, जर बाकी मिस झाले असतील तर त्या लोकांसाठी प्लीज तुम्ही म्हणजे एक सेशनबद्दल फीडबॅक द्या. मग काही सुधारणाही मला करायच्या असतील तर त्याही तुम्ही टाकल्या तरी त्या स्वागतदार आहेत. त्याचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि थँक्यू. हॅलो हां. सर, तुम्हाला कॉल कधी करू शकतो आपण? हॅलो तुम्हाला कॉल करण्यासाठी अगोदर असिस्टंट न्यूट्रिशनिस्ट जान्हवी मॅडम आहेत, तुम्ही त्यांना करा. ते प्रॉब्लेम समजून घेतील आणि मला मग ते फिल्टर करून तुम्हाला अगोदर मला तयार करून तुमचा काय प्रॉब्लेम आहे तेही करेल. तुम्ही ग्रुपमध्ये, मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचा प्रॉब्लेम जरी तुम्ही टाईप केला तरीही मी त्याला आन्सर देईन. पण खूपच अगदीच पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल करा. हॅलो हॅलो हां हां, बोला बोला. हा, मला हे विचारायचं होतं की 16 तारखेपासून आपलं चॅलेंज स्टार्ट होत आहे ना? हो हो. आणि फी कशी म्हणजे लिंक आहे काय, कसं पे करायची आहे? मी हां, आता जॉईन केलं. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही. फीस हे तुमचा नंबर सांगा, लिंक पाठवा. हां, तुम्ही 9545. माझा नंबर घ्या. तुम्ही पण, मी मॅडमचा नंबर सांगतो इथला ऑफिसचा. त्या नंबरवर तुम्ही हाय टाकलं तरी चालेल. एक नंबर घ्या, 95 29 हा 72 2899. 2899.
9529722899. राईट. त्याच्यावर हाय टाका आणि तुमचं नाव टाका. ते लिंक पाठवतील किंवा तुम्हाला QR कोड पाठवतील. ओके. मला एक प्रश्न चालेल. आहे सर. हा मला फक्त विचारायचं होतं की म्हणजे वेट लॉस जो आहे तो आय मीन इंचेस मध्ये पण कमी करता येईल ना आपल्याला? वेट लॉस हा 2 टाईपचा आहे. एक इंच लॉस असतो, एक ऍक्च्युअल वेट लॉस. आपल्याला टार्गेट असतं. वेट लॉस हा शब्द मला आवडत पण नाही ऍक्च्युअल, कारण तो ऑथेंटिक वर्ड पण नाहीये. फॅट लॉस हा शब्द पाहिजे, कारण वजन हे तुमचा ह्याला बॉडी रिकम्पोजिशन म्हणतात. आपली बॉडी कशापासून बनते? वॉटर आहे, बोन्स आहे, मसल्स आहे, फॅट आहे आणि मिनरल्स असतात. तर त्याच्यापैकी प्रत्येक पार्टचं एक महत्त्व आहे आणि तो तेवढ्या प्रमाणात राहायला पाहिजे. म्हणजे आता वॉटर तुमचं 60% पर्यंत राहायला पाहिजे, मसल 30%च्या प्लस पाहिजेत, त्यानंतर बोनचं 2.5%च्या वर पाहिजे वेट सगळ्या ह्याच्या. तर हे वेट तुमचं कंपोजिशन बरोबर असणं म्हणजे आपण प्रॉपर होणं. तर त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, वेट लॉस मी आत्ताच सांगितलं, तुम्ही लेट आलात वाटतंय. वेट लॉस हा जर फॅट कमी झाला 500 ग्राम आणि तुमचा मसल वाढल्या, मसल जेवढ्या जास्त तेवढं तुम्ही हेल्दी. फॅट जेवढा कमी म्हणजे 20, आता फिमेलमध्ये 12% खाली फॅट जर झाला तर ती जगू शकत नाही. पुरुषांमध्ये 3% खाली जर फॅट आला तर जगू शकत. इसेन्शियल फॅट पण आवश्यक आहे, परंतु तो प्रमाणात पाहिजे. आता अगदीच जर 30-35% वर फॅट असेल तर मग ते ओबेसिटी आहे. मग बऱ्याच वेळेस आपल्याला वजन कमी होणं म्हणजे फॅट कमी झाला म्हणजे इंचेस कमी झाले पाहिजेत आणि मसल तशाच राहिल्या पाहिजे. तुम्हाला एनर्जेटिक वाटतंय का? हॅलो सर. तुमची झोप चांगली आहे का? मॅडम मी बोलतोय ना. हॅलो सर. वजन कमी झालेलं आहे का? तुमची एनर्जी लेवल कमी झालेलं आहे का? इंचेस लॉस झालेले आहेत का? झोप व्यवस्थित आहे का? आणि मूड चांगला राहतोय का? तर ह्या 5 गोष्टी जर व्यवस्थित असतील तर मग प्रॉपरली आपलं डाएट चालू आहे आणि वर्कआउट पण चालू आहे. मग त्याच्यामध्ये 3 गोष्टी ह्याच्यापैकी कुठल्याही, मग कधी कधी वजन स्टक होतं, परंतु बाकी गोष्टी इम्प्रूव्ह असतील तर नक्कीच वजन डायरेक्ट असं कमी येत नसतं. ग्राफ हा असा येतो, स्टेप अशी सरळ येते, पुन्हा असा येतो, पुन्हा अशी येते, म्हणजे सेटल होते बॉडी. त्यामुळे वेटपेक्षा जास्त वेट तर कमी होणारच आहे, इंचेस लॉस झालाच पाहिजे. इंचेस लॉस नसेल तर मग वेट लॉस होऊन फायदा नाही. त्याच्यासाठी तुम्ही एक शीट देणार होते सर, ते इंच लॉस साठी काहीतरी एक दिवस तुम्ही तो व्हिडिओ छोटासा टाकलेला होता. हो तर हो ते हा पाठवणार आहे. कारण बाकी काय होतंय ह्याच्यासाठी की आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या उद्यापासनं चालू होतात. मी तुम्हाला आजही टाकेन आणि त्या शीट्स रेडी आहेत. तर ते सगळ्यांना एकत्रच मिळावं. पुन्हा प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा मेसेज येतो आम्हाला की मी नव्हते, मी आता आले, तुम्ही टाका. मग त्यावेळेस काय होतं, तुम्हाला ते एवढे मेसेजेस दिसतात तेच रिपीट, की तुमच्या वेळेस हा टाकलेला मेसेज दुसरा एक मेंबर आला की त्याला दिसत नाही. त्याच्यामुळं परत तोच मेसेज मला डबल टाकावा लागतो ग्रुपमध्ये. म्हणून काय होतं, तो मेसी होईल, तुम्हालाच इरिटेट होईल. म्हणून आपण आणि प्रत्येकाला मेसेज करणं ही एवढी सिस्टीम ही होत नाही. कधी कधी ते बघत नाहीत आणि अगोदरच आम्हाला एवढे कॉल आहेत की ते कॉल आम्ही अर्धे कॉल घेतोय, अर्धे नाही. तर त्याच्यामुळं मग काही मॅनपॉवर कमी असल्यामुळे हा ग्रुप वाईजच आहे. म्हणजे याची फीसच एवढी कमी आहे की बाकी याच्यावर रिसोर्सेस मला खूप जास्त खर्च नाही करता येत. हेच मी किती टाइम देतोय, म्हणजे तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला लक्षात येईल की ह्या 21 डेजमध्ये तुम्ही दिलेले 399 रुपीज म्हणजे एका पिझ्झाची किंमत आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकणार आहात. थँक्यू. हॅलो. चलो, ऑल द Thank you. बेस्ट. हां, बाकी काही क्वेश्चन्स असतील तुमचे तर ग्रुपवर नक्की विचारा आणि तुम्ही फीडबॅक द्यायला विसरू नका ग्रुपवर, म्हणजे बाकीच्यांना पण थोडंसं मोटिवेट करा. राईट. हां हॅलो. हां हॅलो. हां मॅडम. हॅलो सर. हां बोला ना. हा सर, एकदा प्लीज जरा नंबर रिपीट करता का तुमचा? बरं बरं ठीक आहे. 9529 सांगा ना सर. 9529 7228 रबर लावून ये जा.
7228. 99. ओके सर. चला, थँक्यू. मी साइन ऑफ होतोय. नमस्ते, भेटूयात. डॉक्टर बोलतोय. हा, थँक्यू सर. थँक्यू. माझा हो. थोडासा कार्यक्रम आता मला जॉईन बाकीचे करता येईल 8 तुम्ही वाजता. हे झालात तरी चालेल, बाकीच्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. हा सर, मला माझ्या कार्यक्रमाला मला 8 वाजता जॉईन होता आला नाही. उद्यापासून सर किती वाजता शेड्यूल आहे आपलं? उद्यापासूनच नाहीये, परवा दिवशीपासून आहे. पण तुम्हाला मी परत मीटिंग घेणार आहे, याची लिंक पण पाठवणार आहे. तुम्हाला ते लक्षात येईल, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि 16 तारखेपासून चॅलेंज चालू होणार सर. आहे. उद्या मी ग्रुपवर डाएट किंवा बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ग्रुपवर टाकेन तुम्हाला. ओके, थँक्यू सर. येस येस, थँक्यू. ऑल द बेस्ट. गुड नाईट. थँक्यू. भेटूयात. ओके, थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट.